राम राम मंडळी, आज आपण पाहणार आहोत ब्लेझरवरची पॅन्ट, कोटवरची पॅन्ट. चला तर आपण कपडा आत होईल. ही उलटी साईड आहे मित्रांनो, ही सरकीच भाग आहे. तर सरका भाग आतून घालायचा आहे. सरका भाग आतल्या साईडनं करायचा मित्रांनो. लो वेस्ट पॅन्ट आहे मित्रांनो. ही किनार लावायचं मित्रांनो, तर आपला कपडा व्यवस्थित सेट होते. मित्रांनो, एल स्केल घ्यायची आपली. एल स्केल घेतल्यानंतर एक स्ट्रेट मार्किंग करून घ्यायची, आडवी, आणि एक उभी करून घ्यायची मित्रांनो. पहिले ही घ्यायची, त्यानंतर एक मार्क करून घ्यायचं, आणि हा मार्क शेवटपर्यंत न्यायचा, असं बॉटमपर्यंत. आपले पॅन्टचं मेजरमेंट सांगतो मित्रांनो. पहिले 36.5 इंच लांबी आहे मित्रांनो. 36.5 इंच लांबी, 30 इंच कमर, 22 इंच लटक आहे मित्रांनो. आणि 22 इंचाची यू मध्ये मोजतो लटक, इथून इथपर्यंत. आता पूर्ण यू मोजायचा मित्रांनो. 22 इंच भरते. 22 इंच भरल्याच्या नंतर 22 सेंटीमीटर लटक टाकायचं. एकदम फिनिशिंग मध्ये येऊन जाते, ना कमी होत ना जास्त होत. त्यानंतर 22 इंच मांडी आहे मित्रांनो, थाई. ओके. आणि गुडघा आहे मित्रांनो 15 इंच, आणि बॉटम आहे 12 इंच बॉटम. ओके. चला तर आपण व्यवस्थित माप टाकून घेऊ एकदा. पहिले लंबाईचं मार्किंग लावायची मित्रांनो. आपली लांबी आहे 36.5 इंच. आपण 1.5 इंच बेल्ट वापरतो, तर त्या 1.5 इंच मधला अर्धा इंच आपलं शिलाई जाते, आणि 1 इंच आपलं पॅन्टची लांबी वाढते. त्यामुळं 36.5 इंच पॅन्टची लांबी आहे मित्रांनो. 1 इंच कमी करायची, 35.5 वर एक मार्क करून घ्यायचा, आणि 2.5 इंच बॉटम फोल्डिंग साठी. तुम्ही 3 पण टाकू शकता. सेम मार्क इकडे, सेम मार्क पलीकडे लावून घ्यायचे मित्रांनो. 38 आलेले आपलं पूर्ण 38 वर एक लावायचा. त्यानंतर एक मार्क वर करायचा, एक मार्क 2.5 इंचावर करायचा. म्हणजे आपलं हे मार्क सेम पलीकडून मार्किंग झाली आपली. ब्लेझरवरची पॅन्ट आहे मित्रांनो, ही कोटवरची. ती सांगितलं तसं 22 सेंटीमीटरवर पॅन्टची लटक पडणार आहे मित्रांनो. 22 सेंटीमीटर म्हणजे 8.5 इंचावर आपली पॅन्टची लटक येईल मित्रांनो. 8.5. राऊंड मध्ये मोजल्यानंतर मित्रांनो, मॅनी आपली लटक एकदम व्यवस्थित बसते. काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. लटकत बी नाही, आणि वर पण नाही वळल्या जात. 34 इंच सीट आहे मित्रांनो. हिप 34 इंच हिप आहे मित्रांनो. तर 8.5 इंच, 2.5 इंच लुजिंग मित्रांनो, आणि 1.5 इंच फलाई मार्जिन. पण चेन अटॅच होते आपल्याला, ते अकराचं सेंटर मित्रांनो, 5.5 सेम सेंटर.
इकडं पण लावायचं आहे आपल्याला. इथून 5.5 इंचावर एक मार्क करायचा. ओके, आपली बॉटम आहे 12 इंच, हे 3 आणि 6 12 इंच आपली बॉटम तयार होती मित्रांनो. त्यानंतर आता आपल्याला सेंटर काढायचं मित्रांनो. तर सेंटर कसं काढायचं, आपला हा जे पॉईंट आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही अटॅच करायचे. आणि आपलं जे गुडघ्याचं मार्किंग राहते ती कशी करायची सांगतो. आता या दोन्हीचं सेंटर म्हणजे 26 आणि 27 हे सेंटर, त्याच्या पुढे घ्यायचा 2.5 इंच मित्रांनो. 13.5 14.5 15 16 इंचावर एक मार्क टाकायचं मित्रांनो. 16 इंच. त्यानंतर ही मार्किंग सरळ करून घ्यायची मित्रांनो. आणि आपला गुडघा आहे 15 इंच गुडघा आहे मित्रांनो. 7.5 पावणे 4 7.5 दोन्ही 15. ओके, आता स्केल घ्यायची. या स्केलनं सरळ मार्क करून घ्यायचे मित्रांनो. असे आपली स्केल लेंथले कमी त्याच्यामुळं व्यवस्थित बसत नाही. स्केल व्यवस्थित असले मित्रांनो हे आपल्याला टोंगळ्याची मार्किंग टाकायची गरज नाही. मार्क सर्व करून घ्यायचं. हलकं थोडंसं क्रॉस करायचं, तो इकडून पण थोडंसं क्रॉस करायचं मित्रांनो. ओके, हे झालं. आता इथून थोडं शेप द्यायचा याला, जास्त नाही शेप द्यायचा, नाही तर पॅन्टला इथं फुगा बंदे बोलून. ओके, आता कमर आहे मित्रांनो 30 इंच, 7.5 इंच प्लस पाऊण इंच, अर्धा इंच इकून आणि 3 सूत इकून मार्जिन जाते आपली. 7.5 प्लस पाऊण 8.25 इंच. 8.25 इंचावर एक निशाण मारून घ्यायचंय आणि हे दोन्ही पॉईंट सरळ करून घ्यायचे. राऊंड मध्ये घ्यायचंय. लोवेस्ट पॅन्ट आहे मित्रांनो, अर्धा इंच एक सूट डाऊन करायचे आणि व्यवस्थित शेपमध्ये मार्किंग करून घ्यायची त्याची. बॉटम आहे मित्रांनो 12 इंच, 15 इंच गुडघा, 22 इंच मांडी, 30 इंच कमर आहे मित्रांनो. इथून घ्यायचंय 2 इंचावर, इथून घ्यायचं मित्रांनो 6.5 इंच. आपलं पॉकेट इथपर्यंतच लागतं मित्रांनो. इथे मोबाईल पॉकेट तयार होते. व्यवस्थित मार्किंग झाली की नाही झाली मित्रांनो ते पाहायसाठी एकदम सोपा पर्याय. असं व्यवस्थित आपली कटिंग टाकून घ्यायची. हे जर व्यवस्थित आलं तर पॅन्ट कटिंग व्यवस्थित झाली आपली. इथे एक कुटका लावून घ्यायचा मित्रांनो आपल्या पॉकेटचा. मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ते व्यवस्थित असं कपडा सेट करून घ्यायचा मित्रांनो. ओके, त्यानंतर पूर्ण मार्क समोर लावून घ्यायचे.
ते मार्क सरळ करून घ्यायचे मित्रांनो. ठीक, अर्धा इंच मार्क करून घ्यायचा आहे. इथून घ्यायचं आहे मित्रांनो 1.5 इंच एक सूत आणि हे मार्क सरळ करून घ्यायचं. इथून आपण जितकं आतल्या साईडला आपण शेप दिला इतकंच बाहेर काढायचा आहे शेप आपल्याला. हे इथं क्रॉस बनते मित्रांनो, हे कटेत जाऊ द्यायचं, सरळ करून घ्यायचं आपल्याला. हे शेंडा जर हे टोक आहे हे आपल्याला कटेच शेप करून घ्यायचं आहे. ओके, हे इथं आपलं 2 सूत कट्टे मित्रांनो इथं कटाईमध्ये, त्यामुळे 2 सूत इकडं जास्त घ्यायचं आहे. 2.25 इंचावर एक मार्क करायचं. इथं 1.5 इंच एक सूत करायचं मित्रांनो मार्किंग, आणि खाली बॉटमवर 1.5 इंचावरच मार्किंग करायची. शेप स्केलनं हे तिन्ही पॉईंट अटॅच होतील, अशाच व्यवस्थित अशी शेप स्केल आपली यूज करायची. ओके, थोडं 2 सूत कमी जास्त झालं तर काही प्रॉब्लेम नाही. ओके मित्रांनो, थोडंसं क्रॉस करायचं इथं. तीस इंच कमर आहे मित्रांनो, 7.5 प्लस 1.5 इंच मागचा टाच, त्यानंतर 2.25 इंच लुजिंग. ओके, तर कमर आहे शीट आहे मित्रांनो 34 इंच, साठी ठेवायचं 17 2 34 आणि 1 इंच लुजिंग तुम्ही तुमच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार सोडू शकता. टाईट फिटिंग असली तर कम्प्लीट तेवढंच घ्यायचं, अर्धाच इंच लुजिंग द्यायची मित्रांनो. थोडंसं लूज कस्टमर जर म्हटलं असेल थोडंसं लूज पाहिजे, तुम्ही 1 इंच 1.5 इंच नाही देऊ शकत, सॉरी 1 इंच लुजिंग देऊ शकता. असं व्यवस्थित सेट करून द्यायचं मित्रांनो. या मार्कवर आपली कटाई होती आणि ही मार्किंग आपली फिटिंगची राहील. याच मार्किंगवर आपली शिलाई येते मित्रांनो. हँड व्यवस्थित फिटिंगमध्ये बसून जाते. चला तर आपण लगेच कटिंग करून घेऊ. इथून घ्यायचं आहे मित्रांनो 2 इंच. 30 इंच कमर शीट कमी असल्यामुळे 2.25 बसत नाही. घ्यायचं फक्त बॅक पॉकेट 5 इंच, एक सेंटरला निशाण लावायचं आणि ते मार्क सर्व करून घ्यायचं. 3.25 इंचावर आपलं पॉकेट लागेल मित्रांनो. पॉकेट राहील तसं. इथून आपली कमर जोडल्या जाते. फुटका लावून घ्यायचा.